अमरावती शहर में महायुति सरकार द्वारा लगाए गए विज्ञापन पोस्टर को लेकर विवाद खड़ा हो गया। इन पोस्टरों में छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर होने के बावजूद उन्हें शहर के गंदगी और अस्वच्छ जगहों पर लगाया गया। इससे युवक कांग्रेस ने तीव्र नाराजगी जताते हुए सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। युवक कांग्रेस कार्यकर्ताओं ने स्पष्ट चेतावनी दी कि पोस्टर तुरंत नहीं हटाए गए तो रास्ता रोको आंदोलन किया जाएगा। कार्यकर्ताओं ने कहा, छत्रपति शिवाजी महाराज हमारे देवता है, उनकी प्रतिमा का कोई भी अपमान बर्दाश्त नहीं करेंगे। प्रशासन से मांग की गई है कि तुरंत पोस्टर हटाकर जिम्मेदारों पर कड़ी कार्रवाई की जाए, अन्यथा आंदोलन और उग्र किया जाएगा। आज युवक काँग्रेसच्या वतीने शहरामध्ये जे भाजप सरकारने स्वतःच्या प्रसार आणि प्रसिद्धीकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा फलक लावून इथे विटंबना केली आहे। स्वतःचा प्रसार करण्यासाठी हे गल्ली गोळ्यामध्ये नाल्याच्या या ठिकाणी आपला फलक या ठिकाणी लावत आहे। माझं म्हणणं, तुम्ही प्रचार करा, तुम्ही स्वतःचे फोटो लावा, नाल्यात जाऊन बसा। मी मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह यांना डायरेक्ट म्हणतो की तुम्ही नाल्यात जाऊन बसा, तुम्ही स्वतःची प्रसिद्धी घ्या। परंतु या देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज याचा अपमान आम्ही सहन करणार नाही। तुम्ही महापुरुषांच्या नावाखाली राजकारण करताय। यापुढे अशा पद्धती जर तुम्ही लावत असाल तर युवक काँग्रेस कदापि सहन करणारी एकही नेता, मग तो देवेंद्र फडणवीस असो की तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो की अमित शाह असो, आम्ही ज्या पद्धतीने तुम्ही गालबोट केलं, आम्ही तुम्हाला गालबोट केल्याशिवाय राहणार नाही। आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री का झोपले आहे? नुसतं तुम्ही मटका, वरली आणि तुम्ही व्यसनाधीन याच्या मागे तुम्ही पैसा कसा कमवता या ठिकाणी तुम्ही लक्ष देता। परंतु या ठिकाणी अशा पद्धतीने कृत्य होत आहे, विटंबना होत आहे, शिवाजी छत्रपती महाराज यांचा अपमान केला जात आहे। याचा आम्ही तीव्र निषेध करतो। पालकमंत्री महोदय, आपण लक्षात घ्या, तुम्हाला अमरावतीत येण्यासाठी मुश्किल होऊन जाईल असं युवक काँग्रेसच्या वतीने आज आपल्याला माहिती आहे की ज्या 2014 साली महाराष्ट्रात निवडणुका होत्या तेव्हा मोदींनी म्हटलं होतं की घेऊन छत्रपतींचा आशीर्वाद, चला मोदी के साथ, अशी जी घोषणा होती। त्याच्यानंतर त्यांनी महाराजांचा वेळोवेळी अपमान केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की एक वीटसुद्धा त्यांनी अरबी समुद्रात ज्या शिवस्मारकाचं एवढं भूमिपूजन केलं जे रचली नाही, तो विषय वेगळा, त्यांना सन्मान करण्यात येत नाही। मालवणला पुतळा पडला शिवाजी महाराजांचा। मात्र आमची या आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी आहे, तुम्ही सन्मान करू शकत नाही तर या अशा पद्धतीचा महाराजांचा अपमान आपण करू नये। तुम्ही तुमचा प्रचार कसाही करा, मात्र बारवर, अशा उकिरड्यावर, नाल्यांवर जे महाराजांचे फोटो लावले आहे हे युवक काँग्रेस कदापि सहन करणार नाही। आणि ज्या अमरावती शहरातील ज्या संघटना आहेत, हिंदुत्ववादी संघटना, ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू मुस्लिम वाद पेटवतात किंवा इतर समाजात वाद पेटवतात, आज त्या कुठे आहेत? त्यांना हे दिसत नाही का की ते या भाजपच्या सरकारचे बिलकुल म्हणजे ताटाखालचे मांजर झाले आहे? असा आमचा त्यांना सवाल आहे। आणि इथून आम्ही सिटी कोतवालीमध्ये तक्रार करणार आहे की ज्यांनी कोणी हे अशा पद्धतीचे बॅनर लावले असतील ते ताबडतोब काढावे, त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे, नाहीतर तीव्र आंदोलन युवक काँग्रेस छेडेल। आणि शिवछत्रपतींचा जो अपमान हा बीजेपी करत आहे, हे महायुती सरकार करत आहे, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा महायुती सरकारच्या वतीने जो विटंबना संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे, त्याच्या विरोधात आज युथ काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन होतं। आंदोलनच काय तर आपण पाहू शकता, आपल्या मागे तो देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा प्रचार प्रसार करावा। आमची विनंती आहे की तुम्ही नाली तर राहिले तर चालेल, पण छत्रपतीसारख्या आमच्या दैवताला अशा मूत्री घर असो, नाल्या असो, सर्व्हिस लाईन असो, दारूच्या दुकानावर असो, असं अगर कोणी ठेवत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध तर करूच। आणि आमची प्रशासनाला सुद्धा विनंती आहे, येत्या 24 तासाच्या आत अमरावती शहरातील हे लावलेले सर्व पोस्टर, म्हणजे अशा ठिकाणी असलेले असो की बाहेर कुठे पण लावलेले पोस्टर असो, हे 24 तासाच्या आत तातडीने करण्यात यावे। नाही तर आज आम्ही या 24 तासानंतर रस्ता रोकोसारखे आंदोलन असो की आणखी विशिष्ट पद्धतीचे आंदोलन असो करू। आणि प्रशासनाला याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील। कोणत्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले तरी प्रशासनाला याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, एवढीच आमची या मागणी आहे।